फेस्टिवल क्रिकेटचा बिग इव्हेंट क्रिकेटचा बिग शो अतिशय अप्रतिम उत्तम दर्जाची स्पर्धा मित्र तुमच्या भेटीला माझे केंद्रीय मंत्री चषक 2026 स्पर्धेचा आगास स्पर्धेचा शेवटचा अंतिम सोहळा दोन दिग्गज संघ तालुका क्रिकेटमध्ये दादा संघ म्हणून ज्यांना आपण संबोधतो अशा दोन संघांमधून हा सामना प्रेक्षकांच्या भेटीला एका बाजूला बंदरामती कल्याण तर दुसऱ्या बाजूला जय बजरंग कारिवली ऑन द टॉस अँड फर्स्ट इलेक्टेड फील्ड पास नाणेफेक झाली दोन संघांमधून नाणेफेकीचा कॉल लागतो बंदरामती कल्याण संघाच्या बाजूने ज्यानं प्रथम स्वीकारले क्षेत्ररक्षण आणि आमंत्रित केलंय कारिवली या संघाला प्रथम फलंदाजीसाठी चला पंचांना विनंती देशाल आपण लगेच सामन्याला सुरुवात करावी वेल इज व्हेरी मोस्ट इम्पॉर्टंट ऑर्गनाइज कमिटीसाठी वेल फार महत्त्वाची आहे वेळेचं आपण सर्वांनी सहकार्य करावं रविराज वैयक्तिक पहिलं सांघिक पहिलं संघाच्या वतीनं पहिलं रविराज बॅक टू बॉलर असा मारा आपल्या फलतोमध्ये सुंदररित्या कलेक्ट केला जातो चेंडू आणि महत्वाची पहिली विकेट संदीप नाईक या जिकडे मात्र संपुष्टात पहिला चेंडू पेस करताना डिफेन्स फटका मारण्याचा प्रयत्न होता बॅक टू बॉलरचा मारा होताना आपल्या फलतोमध्ये सुंदररित्या चेंडूला कलेक्ट करताना गोलंदाज एक महत्वाची पहिली विकेट स्वतःच्या फलतोमध्ये कलेक्ट करतोय गोलंदाज रविराज नेक्स्ट बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये एंटर होतोय मिलिंद माझे केंद्रीय मंत्री चषक 2026 या स्पर्धेचा आगास अतिशय अप्रतिम उत्तम दर्जाची स्पर्धा सर्वात महत्त्वाची संकल्पना या स्पर्धेच्या माध्यमातून आपण होतोय प्रत्येक येणाऱ्या संघाची मेजवानीची उत्तम सोय जेवणाची उत्तम सोय कालच्या दिवसामधून देखील आपण पाहिलं व्हेज आणि नॉनव्हेज अशा दोन्ही पद्धतीचे जेवण आज देखील स्पेशल डालमुंडी रविराज या ठिकाणी मात्र चेंडू ऑन साइडला उडवले चेंडूकडे क्षेत्ररक्षक दक्ष आहे यस वेल जज कॅच आणि बॅक टू बॅक दुसरा फलंदाज बाद जॉन्टी रोड्स खऱ्या अर्थाने एक उत्कृष्ट क्षेत्ररक्षक म्हणून ज्याची ख्याती आणि कालच्या स्पर्धेमध्ये काय कमालीचा खेळ त्याच्या माध्यमातून आपण पाहिला राकेश मात्र वेलकम थोडी मजा मस्ती झाली पाहिजे बॅक टू बॅक दोन फलंदाज बाद केल्यानंतर ऑन द अटॅक साइड त्याच्याकडे नामी संधी या अगोदर आपण पाहिलं ऑन द अटॅक साधण्याची नामी संधी बॅक टू बॅक दोन फलंदाज बाद केल्यानंतर या स्पर्धेमधून दुसरी अटॅक साधण्याची नामी संधी रविराज माळियाला अतिशय प्रतिम उत्तम दर्जाची गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये बंदरामध्ये कल्याण संघाच्या माध्यमातून पहिले षटक करताना गोलंदाज रविराज आता मात्र एक डिफेन्सिव्ह फटका आपण पाहतो हलक्यात फक्त चेंडू थोडासा टॅप केला चेंडू जातोय कव्हरला एक कंप्लीट दुसरीचा प्रयत्न आणि सहजगत्या दोन धावा कंप्लीट या दोन धावांनी स्वतःचा आणि संघाचा अकाउंट ओपन झालं धावसंख्येवरती बिन 2 बाद 2 ओर क्रमांक पहिलं जोगेन पाटील यांच्या बॅटमधून या दोन धावा सन्मान्य आकाश जनार्दन मात्रे माजी सरपंच ग्रामपंचायत दिवे यांच्या या ठिकाणी शुभ आगमन झाले वेलकम या स्पर्धेमध्ये तुमचं देखील मनापासून स्वागत सन्मान्य दिलीप रामदास मात्रे साहेब या ठिकाणी उपस्थित झाले आहेत आपलं देखील स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून स्वागत विशाल पंढरीनाथ पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत आपलं देखील या स्पर्धेमधून मनापासून स्वागत जितेश
जितेश सीताराम म्हात्रे साहेब, तुमचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून स्वागत. या चारही मान्यवरांना विनंतीशील आपण आमच्या मुख्य व्यासपीठावर या संस्कार मंचावर येऊन आपण विराजमान व्हायचं आहे. अतिशय दमदार फटका, चांगला फटका, उत्तम फटका, जबरदस्त फटका. चौकार येतोय. चौकार संघात धावसंख्या होती ती 2-6 और क्रमांक पहिल्या प्रगतीपथावर आहे. गोलंदाज रविराज पुन्हा एकदा ऑन साईडचा अतिशय चांगला फटका ऑन द कार्पेट. चेंडू जातोय डीप. लॉंगॉनला चांगलं क्षेत्ररक्षण, बॅकिंग उत्तम पाहिली. 2 धावा पुन्हा एकदा कंप्लीट. धावसंख्या 8. गोलंदाज या ठिकाणी मात्र अतिशय अप्रतिम उत्तम दर्जाचा फटका, काय कमालीचा फटका. व्हेरी नाईस स्ट्रोक, व्हेरी वंडरफुल स्ट्रोक. चेंडूची लाईन लवकर रीड केली. ऑनसाचा बिग ब्लास्ट आपण पाहिला जोगेन पाटील याच्या बॅटमधून. बिग ब्लास्ट. याचा वाटा आहे आणि या स्पर्धेमधून 4थ्या क्रमांकाची आकर्षक ट्रॉफी तुमच्या माध्यमातून आम्हाला उपलब्ध झाली. आपलं खूप खूप धन्यवाद. त्यानंतर मान्य श्री दिलीप प्रभाकर म्हात्रे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. समाजसेवक आणि सामाजिक कार्यकर्ते दिव्यांजूर विशाल पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. मान्य श्री जितेश म्हात्रे साहेब देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. या चारही मान्यवरांचं मी आयोजकांच्या वतीनं मनापासून स्वागत करतोय. बॅक टू नावून क्रिकेट आपण जाऊया पुन्हा एकदा मैदानाकडे. दुसऱ्या षटकाला आरंभ सुरुवात आणि गोलंदाज येतोय चंद्रवर्धन. वैयक्तिक पहिलं आणि सांघिक दुसरं. पहिल्या ओव्हरमधून तब्बल खर्च झाल्या 14 धावा. पहिल्या 2 चेंडू आपण विचार करत अतिशय उत्तम दर्जाची गोलंदाजी. मात्र त्यानंतर चेंडूला स्विचर काढण्याचा प्रयत्न, अतिशय चांगला फटका. 1 कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न आणि 3 धावा कंप्लीट. आपण तालुका क्रिकेटचा जर विचार केला तर खऱ्या अर्थानं 2 संघ नामांकित दादा संघ म्हणून ज्यांचा आपण उल्लेख नेहमीच करत असतोय. आज या 2 नामांकित मातबर संघामध्ये एक जबरदस्त सामना प्रेक्षकांच्या भेटीला आपण पाहतो. एका बाजूला बांद्र्यामूर्ती काल्यर तर दुसऱ्या बाजूला जय बजरंग कारेवली. कुठलाही संघ सहजासहजी हार स्वीकारणार नाहीये. चेंडूला पुलचा फटका. चेंडू खाली क्षेत्ररक्षक दक्ष. यस, वेल जज कॅच. महत्वाची विकेट. नेक्स्ट बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये एंटर होतोय सुजित. खऱ्या अर्थानं ग्रामीण क्रिकेट ज्यानं गाजवलं, शहरी क्रिकेट ज्यानं गाजवलं आणि वय वर्ष 40 झाल्यानंतर पदार्पण झालं 40+ मधून, एक कमालीचा हा खेळाडू. आणि तालुका क्रिकेटचा आपण विचार केला तर सर्वात उत्कृष्ट दर्जाचा यष्टीरक्षक सुजित. आणि पहिला चेंडू पेस करताना सुजित याचा बॅट मधून जातोय.
40+ मधून पदार्पण आणि पहिला चेंडू पेस करताना आपल्या नावाला साजेसची कामगिरी करताना खेळ त्याच्या माध्यमातून आपण पहिला चेंडू पेस करताना षटकार येतोय. अतिशय अप्रतिम दर्जाचा हा खेळाडू आहे आणि ते सिद्ध करताना मैदानाच्या आतमधून चेंडूला टॅप केलाय. चेंडू जातो पॉईंटला. क्षेत्ररक्षक दक्ष आहे. एक कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न. 2 धावा कंप्लीट. धावसंख्या वेगानं पुढं जाते. धावसंख्या होती ती 25. पुन्हा एकदा गोलंदाज चंद्रवर्धन. चेंडूला विकेट घेण्याचा प्रयत्न. मोठा पटका मारण्याचा माणूस. माझा चेंडू आणि बॅटमध्ये व्यवस्थित संपर्क साधता आला. चेंडू जातो शॉर्ट पॉईंटला. एक धाव घेण्याची संधी. धावसंख्या एकाने पुढे सरते 26. ऑन साईडचा अतिशय चांगला फटका साधला. यास चेंडू जाईल आउट ऑफ दी पार्क. परशुच्या बॅटमधून सुरेख सुंदर अप्रतिम उत्तम दर्जाचा फटका. या 6 धावेने संघ देखील 32 या धावसंख्येवर पोहोचतोय. आपल्या गोलंदाजीच्या जीवावर कित्येक स्पर्धामधून संघाला विजय देखील ज्यांना प्राप्त करून दिलेले आहे असा बांद्रामध्ये काढले संघाचा सर्वात वेगवान गोलंदाज विकास. वैयक्तिक पहिलं आणि संघाच्या वतीने शेवटचा अंतिम ओव्हर अतालतोय. अद्यस्थिती आपण पाहतोय संघाची. जय बजरंग कारिवली 3 बाद 32. 12 चेंडूमधून 32 धावा झालेल्या आहेत. उर्वरित 6 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि बघूया येणाऱ्या 6 चेंडूमधून हा संघ कुठपर्यंत जाण्याचा प्रयत्न करेल. गोलंदाज विकास. पुलेंचा चेंडू ऑनसाईडचा फटका. प्रॉपर चेंडू आणि बॅटमध्ये व्यवस्थित संपर्क साधता आलं नव्हतं. मात्र निश्चित 2 धावा कंप्लीट झाल्या. धावसंख्या दोन्ही पुढे सकते. धावसंख्या होती ती 34. डीप लॉंगॉनवरून चांगलं क्षेत्ररक्षण झालं. मैदानाच्या आतमधून चांगलं क्षेत्ररक्षण झालं. 2 धावा घेण्याची संधी. पुन्हा एकदा गोलंदाज विकास. चेंडूला सुंदरसा स्पंच केले. अतिशय चांगला फटका आहे. मात्र तिथे सुमार दर्जाचं क्षेत्ररक्षण मैदानाच्या आतमधून. फेक मात्र थोडीशी अंडरहम झाली होती. 2 धावा कंप्लीट. या 2 धावांनी संघात धावसंख्या होती ती 36. एक विशाल लक्षाकडे वाटचाल करताना संघ आपण पाहतोय जय बजरंग कारिवली. अक्रॉस लाईन ऑनसाईडचा फटका साधलाय. चेंडू जातो मिड विकेटला. चांगले क्षेत्ररक्षण मैदानाच्या आतमधून. बॅकिंग देखील उत्तम प्रशानेची आणि पुन्हा एकदा 2 धावा घेण्याची संधी. धावसंख्या 38. आतापर्यंत 3 चेंडूमधून 6 धावा खर्च करताना गोलंदाज विकास. अजूनही उर्वरित 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. अद्यव स्थिती आपण पाहतोय सध्या. धावसंख्या ती 38. 38. लॉस ऑफ 3 विकेट अँड लास्ट ओव्हर प्रोग्रेस. शेवटचं अंतिम ओव्हर प्रगतीपथावर आहे. पुन्हा एकदा अक्रॉस लाईन ऑनसाईडचा फटका साधलाय. चेंडू जातो मिड विकेटला. चांगले क्षेत्ररक्षण म्हणता येईल आणि मैदानाच्या आतमध्ये थोडासा तंबोलताना क्षेत्ररक्षक. मात्र मिळते फक्त आणि फक्त 1 धाव. एक धावेने संघात धावसंख्या होती ती 39. चला पुढील दोन्ही संघाचे कॅप्टन आपण देखील टॉसबॉक्सशी संपर्क साधायचा आहे.
गंगामाता गोंदवली विपक्ष जय गावदे वडूनगर. एक्सप्रेस डिव्हिजनचा चेंडू वेगवान चेंडू बेट करतो फलंदाज परशु याला. निर्धाव चेंडूची सांगतो होते धावसंख्या स्थिर आहे. ओव्हर क्रमांक शेवटचा अंतिम ओव्हर प्रगतीपथावर आहे आणि अंतिम ओव्हरमधून शेवटचा चेंडू आता त्यांना गोलंदाज विकास. आतापर्यंत 5 चेंडूमधून ज्यानं खर्च केल्या 7 धावा. चला वडूनगर संघाचा कॅप्टन आपण टॉसबॉक्सशी संपर्क साधायचा आणि गंगामाता गोंदवली बेल कमी घ्या आणि लगेच दोन्ही संघाचे कॅप्टन आपण या. चेंडूला ऑन द ऑफ खेळण्याचा प्रयत्न. प्रॉपर चेंडू बॅटमध्ये संपर्क साधता आला म्हणजे काय कमालीची गोलंदाजी मैदानाच्या आतमधून. शेवटचं स्लॉगवर जे हाणामारीचं षटक होतं मात्र त्या ओव्हरमधून ज्यानं खर्च केला फक्त आणि फक्त 7 धावा. कमालीची गोलंदाजी. या अनुषंगाने षटक क्रमांक तिसरा समजा 3 षटकांची अंती धावसंख्या होती ती 39 आणि विजयासाठी 40 धावांचं लक्ष. चला पुढील संघाचे दोन्ही कॅप्टन या. हॅलो. चला उपस्थित मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण एक महत्त्वाच्या सामन्याचं नाणेफेक करतोय. मी सन्माननीय आकाजी म्हात्रे साहेबांना विनंती केली आपण टॉसबॉक्समध्ये यायचं आहे. दिलीपजी म्हात्रे साहेब आपण देखील या. दीपक भाऊ आपण देखील यायचं आहे. पुरीजी म्हात्रे साहेब नितेश म्हात्रे साहेब आपण देखील यायचं आहे. विशाल सन्माननीय विशालजी पाटील साहेब आपण देखील आमच्या टॉसबॉक्समध्ये यायचं आहे. विशाल भाऊ हॅलो. बघा टॉस बॉक्समधून देखील ब्रेकिंग न्यूज आहे. बांद्र्यामध्ये काल्हेर संघाचे करता धरता शिवसेना उपतळकोण भिवंडी ग्रामीण आणि भिवंडी क्रिकेट असोसिएशन न्यू फुटबॉल संघटनेचे उपाध्यक्ष दीपक म्हात्रे साहेब यांच्याकडे ब्रेकिंग न्यूज आहे. जो कॅप्टन टॉस जिंकेल त्याला 500 रुपयाचं कॅश प्राईज. आकाश बघूया. चला एक मिनिट कोण बोलतोय. 3 ओव्हरचा सामना आहे. 3 ओव्हरचा सामना घ्या. छाप असं म्हणणं आहे. ज्ञानेश्वर चिकणे यांचं म्हणणं आहे छाप आणि एक्झिट मला वाटतं तेच पडते. क्या बात है. 500 रुपये तर आले. द्या तुम्हीच द्या. ज्ञानेश्वर फक्त एका स्वरामध्ये आपला निर्णय सांग. फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला. ऑल दी बेस्ट. हॅलो हॅलो धन्यवाद. थँक्यू सो मच. तर मित्र टॉस या ठिकाणी झालेली आहे. जय गावदे वडूनगर संघाने टॉस जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे आणि टॉस विनिंग कॅप्टनला लगेच आपल्या संघटनेचे सन्माननीय उपाध्यक्ष आणि बंद्रा मारुती काल्हेर संघाचे सर्वा दीपकजी म्हात्रे यांच्याकडून 500 रुपयांचं पारितोषिक आलेलं आहे. त्याबद्दल त्यांचंही आपण मानूया आभार. जाऊया आपण सामन्याकडे. एक बिग मॅच आपण या ठिकाणी पाहतोय. जयबजन कारिवली आणि बंद्रा मारुती काल्हेर संघासमोर टार्गेट जे आहे ते 3 षटकामध्ये 40 धावांचं टार्गेट आहे. पप्पू दादा खूप बिझी आहेत आज. नाही असायला पाहिजे. एक असं व्यक्तिमत्व असते ना मित्रांनो ज्याच्या खांद्यावर भरपूर जिम्मेदारी असते टुर्नामेंटची स्पर्धेची आणि त्यापैकी एक म्हणजे पप्पू दादा आणि मयूर आपले तसे त्यांचे सर्व सहकारी. मी पहिल्यांदा पाहतोय की एखादा पूर्ण संघ सर्वच्या सर्व मेंबर स्पर्धेसाठी हजर असतात आणि सर्वच्या सर्व मेंबरचे सहकार्य लाभलेले आहेत. त्याबद्दल खरोखरच या पूर्ण आयडियल फ्रेंड्स ग्रुप हायवे दिवे संघाचे आपण कौतुक करूया. वेलकम मच्छिंद्र म्हात्रे आपले हार्दिक स्वागत आहे. सुस्वागतम.
सोबेल 18 चेंडू 40 धावांची गरज. आज आपण पहिल्यांदाच सुजित नाईकला बघितलं आणि त्याने सुरुवात षटकाराने केली. 40+ क्रिकेटमध्ये स्वागत आहे सुजित, वेलकम. आणि षटकाराने सुरुवात. शेवटचे ते 2 चेंडू जर स्ट्राईक असती ना, मला वाटतं टार्गेट अजून वाढलं असतं. सर्व प्रेक्षकही म्हणत होते की परशुने स्ट्राईक घेण्यापेक्षा सुजितला स्ट्राईक जर दिली असती तर आणखी धावा वाढल्या असत्या. परंतु क्रिकेटमध्ये जर तरला काही महत्त्व नसते. रविराज आणि जितू रिकी पॉन्टिंग ऑफ न्यू 40+, ज्याच्या नावावर 12 चेंडूमध्ये तब्बल 50 धावा करण्याचा रेकॉर्ड आहे, असा जितू रविराज. त्याच्या जोडीला जितू म्हात्रे अर्थमंत्री आहेत बंद्रा मारुती काल्हेर संघाचे. परशु पाटील फलंदाजीसाठी ओव्हर द विकेट. पहिला चेंडू हलक्या हाताने चेंडूला खेळून काढलेले पॉइंट क्षेत्रामध्ये सिंगल आली. डबलचा प्रयत्न होईल का? नाही. मिनिश आय थिंक तिथे होते. मेघनाथ आहेत. मोनिश येस. अनिल भाऊ शॉट फाईन लेगला आहेत. आता किपरची त्यांची रिटायरमेंट झाली. फुल टॉस आहे. अगदी आमच्या समोर खेळून काढलेले लॉंग ऑन आणि लॉंग ऑफ यांच्यामध्ये. क्षेत्ररक्षक संदीप नाईक बॅटिंगमध्ये जास्त काही करू शकले नाही. पहिल्याच चेंडूवर बाद झाले. मात्र त्यांची उणीव भरून काढली सुजित नाईकने. आज जोगेंच्या बॅटमधून जे 2 षटकार आले, एक षटकार आणि चौकार, ला जवाब. मी तर तो षटकार बघतच राहिलो होतो जोगेंचा. जबरदस्त क्लासिकल स्लॉक स्वीप होता. इथे मात्र सिंगलची ही वाणवा झालेली आहे. चांगली गोलंदाजी परशुने आज शतरंज की चाल खेळलेली आहे आणि ती शतरंज की चाल त्याची पहिल्याच सामन्यामध्ये यशस्वी ठरलेली आहे. धावा धावपालकावर लागलेले आहेत 3 विदाउट लॉस. चला, या पाहुणे कोणी असतील नक्कीच आपण या लगेच मैदानामध्ये प्रवेश करा. व्यासपीठावर मला वाटते जेवणाची सोय झालेली, उत्तम जेवणाची सोय. आज डालमुंडीची व्यवस्था होईल असं वाटतंय, कारण सकाळीच सांगितलं होतं. असू दे, शेवटी बघा जेवण करतायत ते महत्वाचे. स्वयंपाक करतायत, जेवणाची सोय करतायत ते महत्वाचे. येस, थँक्यू. चला जाऊया पुन्हा एकदा. परशु पाटील गोलंदाजीसाठी तयार होते. ओव्हर द विकेट. फुलटॉस चेंडू आहे. चेंडूला टर्न केलेला आहे. फाईन लेग क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल होते आणि चेंडू मात्र थांबणार नाहीये. चौकार. प्रेक्षक वर्ग मित्र हो, दुपारची वेळ झालेली आहे, जेवणाची वेळ झालेली आहे. जेवणाची सोय ही व्यासपीठाच्या मागे लगेच आपण सुरू करतोय. ज्या प्रेक्षकांना खेळाडूंना भूक लागली असेल आपण पोटोबा करून घ्या. सात धावा लागलेले आहेत. मोठं टार्गेट आहे, 40चं टार्गेट आहे. आज शरदची एंट्री झालेली आहे. जगदीश म्हात्रे, तुम्हाला सल्यूट असेल. ही जेवणाची आपण व्यवस्था केलेली, घरी गणपती असतानाही आपण जेवणाची जी व्यवस्था केलेली आहे त्याबद्दल आपल्याला सल्यूट. जगदीश दादा, खरोखरच मानावे तेवढे आभार आपले कमी आहेत. डॉट येतोय चेंडू. धावसंख्या धावपलकावर 7 लागतीये. यानंतर आपण जयगावदेव वडूनगर वर्सेस गंगामाता गुंदवली ही लढत पाहणार आहोत. जयगावदेव वडूनगर संघाने टॉस जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलेले. 3 षटकांचा सामना आणि गंगामाता गुंदवली संघाला आमंत्रित केले फलंदाजीसाठी. टर्न केलेला आहे चेंडूला. डीपला क्षेत्ररक्षक तैनात आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल आणि मात्र दुसरी धाव घेताना जितू मात्रे बाद. बंद्रा मारुती काल्हेर संघाचे आधारस्तंभ संतोष पाटील यांच्याकडून या स्पर्धेला, तसेच खास करून बंद्रा मारुती काल्हेर संघाला
खूप खूप शुभेच्छा. चाचणी स्पर्धा जी झाली होती त्या स्पर्धेमध्ये संतोष पाटील यांच्याकडून समालोचक पंच गुणलेखक यांना टी शर्ट बहाल करण्यात आले होते. संतोष दादांचं या पॅनलवर खूप प्रेम असतं आणि ते प्रेम वारंवार त्यांनी जाहीर केलेलं आहे. दमनला जेव्हाही स्पर्धा असते, हे कॉमेंट्री पॅनल असो गुणलेखक असो, संतोष पाटील दादा यांच्याकडून या पॅनलसाठी पूर्ण फुलाची पाकळी आर्थिक पैशांच्या रूपाने मदत होत असते. धन्यवाद. चला प्रेक्षक वर्ग, खेळाडू वर्ग, पराभूत विजयी या सर्वांना विनंती असेल आपण जेवण करून घ्यायचे. विद्यमान ग्रामपंचायत सदस्य वडूनगर प्रियंकाजी दीपक पाटील यांचे पतिदेव दीपक पाटील यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. वेलकम दीपक पाटील. जय पाटील पप्पू दादाचे साडू यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. आपलंही मनपूर्वक हार्दिक स्वागत. या व्यासपीठावर जय पाटील, त्यानंतर संतोषदादा पाटील गावदेव, आपलंही मनपूर्वक हार्दिक स्वागत. विद्यमान ग्रामपंचायत सदस्य अशोक पाटील या ठिकाणी उपस्थित होत आहेत वडूनगर ग्रामपंचायतचे. त्यानंतर पप्प्या काबूकर यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. वेलकम पप्प्या काबूकर, आपलंही मनपूर्वक हार्दिक स्वागत. बारा चेंडू 32 धावांची गरज. समोर रविराज, नॉन स्ट्राईक एंडला चंद्रचूड, चंद्रवर्धन. आता गोलंदाजीमध्ये सुजित नाईक पहिला चेंडू ब्लॉक मध्ये टाकलाय. कार्पेट सहाऱ्याने चेंडूला डीप वाईडिश लॉंग ऑन सीमारेषेवर अडवलं गेलं. परशु पाटील कडून धावसंख्या 9 वर पोहोचलेली आहे. खूप चांगली स्पर्धा आपण पाहतोय. माजी केंद्रीय मंत्री चषक 2026. क्या बात है, जबरदस्त फटका, व्हाट अ शॉट, शॉट ऑफ द डे. चंद्रचूड याच्या बॅट मधून, चंद्रवर्धन याच्या बॅट मधून आलेला हा जबरदस्त षटकार. ओहो, व्हाट कॅच. विशाल नाईक याचा हा अप्रतिम झेल. या अगोदर शॉट ऑफ द डे आणि यानंतर मात्र आत्ताच कॅच ऑफ द डे, सुपर कॅच. वेलकम, सुस्वागतम सुस्वागतम. या क्रीडा नगरीमध्ये आगमन होत आहे नवीन 40+ क्रिकेट संघटना सन्माननीय संस्थापक अध्यक्ष प्रतापजी पाटील साहेब, त्यांच्या जोडीला या नवीन 40+ क्रिकेट संघटनेचे सन्माननीय सचिव रमेशजी तरे साहेब आणि सहसचिव धर्मेंद्रजी तांगडी साहेब यांचं या ठिकाणी आगमन होत आहे. या तिन्ही मान्यवरांचं या स्पर्धेमध्ये माजी केंद्रीय मंत्री चषक 2026 या स्पर्धेमध्ये मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. सुस्वागतम सुस्वागतम. काल्हेर गावचे आणि बंद्रा मारुती काल्हेर संघाचे सर्व दीपकजी म्हात्रे साहेब या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. दीपकजी म्हात्रे साहेब, आपलंही मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे, सुस्वागतम. राणालगावचे किंगमेकर सरपंच सन्माननीय प्रतापजी पाटील साहेब, नवीन 40+ क्रिकेट संघटना आणि या भिवंडी तालुक्यातील एक उत्कृष्ट उद्योगपती ज्यांना उद्योग भूषण हा पुरस्कार प्राप्त झालेला आहे असे प्रतापजी पाटील साहेब या व्यासपीठावर उपस्थित होते. साहेब, आपला हार्दिक स्वागत आहे. अंधाधुंदी फटका आहे. विकास पांडे याचं अजूनही खातं खोललं जात नाही. साहेबांच्या माहितीसाठी हा सामना जो सुरू आहे, दोन टफ संघांमध्ये, जय बजरंग कारिवली आणि बंद्रामारुती काल्हेर या दोन संघामध्ये, जय बजरंग कारिवली संघाने 40 धावांचं लक्ष या ठिकाणी ठेवलेलं. वेलकम, सुस्वागतम. पुन्हा एकदा या व्यासपीठावर मनापासून हार्दिक स्वागत असेल. माजी केंद्रीय मंत्री चषक 2026 या स्पर्धेमध्ये प्रतापजी पाटील साहेब यांचं आगमन होत आहे. साहेब वेलकम, सुस्वागतम सुस्वागतम.
त्यांच्या जोडीला त्यांचे सहकारी आपल्या नवीन 40+ क्रिकेट संघटनेचे सन्माननीय सचिव रमेशजी तरे साहेब, सहसचिव धर्मेंद्रजी तांगडे साहेब यांचंही आगमन झालेलं आहे. आपलंही मनापासून हार्दिक स्वागत. ओहो, संदीप नाईक याचा झेल नव्हता, तो खरं तर संदीप पाटीलचा झेल होता, परंतु नाईकने घाई केली. कॉलिंग ही नव्हती, फक्त सिंगल आली आणि सिंगलच्या मदतीने धावसंख्या 17 झालेली आहे. आता 23 धावांची गरज, 7 चेंडू 23 धावांची गरज. समोर आहे विकास. हा सुटलेला झेल किती धोकादायक ठरतो हे या चेंडूवरून आपल्याला कळेल. सुजित नाईक ओव्हर द विकेट. टॉप एज लागली, स्वतः सुजित चेंडू खाली आणि अशा प्रकारे विकासची खेळी संपुष्टात. दोन षटकं संपली. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 17 उर्वरित एका षटकामध्ये म्हणजे 6 चेंडूमध्ये जिंकण्यासाठी 23 धावांची गरज. यस, अतुल आता खेळपट्टीवर येतोय. सुजितने षटकाराने कमबॅक केलेला आहे नवीन 40+ क्रिकेटमध्ये. आता अतुल कमबॅक करेल का? वेलकम अतुल, 40+ क्रिकेटमध्ये आपलं स्वागत असेल. 17 धावा संदीप नाईक समोर. ये तो बडा मुकाबला है, परंतु स्ट्राईक असेल रविराजकडे. 3 धावा आतापर्यंत रविराजच्या बॅटमधून आलेले आहेत. मात्र शेवटचं षटक निश्चितच आपल्या माहितीसाठी 6 चेंडू 23 धावांची गरज. अरे मग इथलं हॅलो चेक. आता एक 5 चेंडूमध्ये 19 धावांची गरज आहे. पहिला चेंडू चौकार आलेला आहे. रविराज माली अजून क्रीजवर तळ टोकून आहे. मिस टाइम शॉट आणि स्वतःच्या फॉलो थ्रूमध्ये रविराजाला बाद करतोय संदीप नाईक. आता मात्र समीकरण थोडं चेंज होत आहे. चेंडूला 4 आणि 19 धावांची गरज. रविराज यांच्या नंतर कुठलासा फंद येतो त्याच्यामध्ये क्षमता आहे हिट आउट आणि गेट आउट करायची. आतिश, अतिशय सुंदर अशी फलंदाजी करावी लागेल आतिशाला. चार चेंडू 19 धावांची गरज. बघा या पुढचं सामना जो होईल वडूनगर आणि गुंदवली. वडूनगर संघाने टॉस जिंकून क्षेत्र स्वीकारलंय. सामना संपल्यानंतर पण ताबडतोब क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. दरम्यान एक बायची रन आलेली आहे. धावसंख्या 22, 3 मध्ये 18. आता अतुलकडे सर्व सूत्र या सामन्याचे असतील. मी तर असं म्हणेन अतुल आणि संदीप नाईक यांच्यामध्ये ही मॅच राहिलेली आहे. पहिला चेंडू उडवलेला आहे. चेंडू येतो सीमारेषा पार, षटकार.
दोन चेंडू 12 धावांची गरज. अजून काल्य संघ सामन्यामध्ये आहे जिवंत. आता मात्र मिस्टम शॉट झालेला आहे. एक धाव पूर्ण झालेला आहे. पाहूया दुसऱ्याचा प्रयत्न आणि 2 धाव पूर्ण. एक चेंडू 10 धावांची गरज. आणि लेग बिको झाले आणि अशा प्रकारे सामना जिंकलेला आहे जय बजरंग काळ संघाने. काळ संघाचं हार्दिक अभिनंदन आणि काल्य संघाचे सुद्धा अभिनंदन या स्पर्धेमध्ये भाग घेतल्याबद्दल.